आपण जेव्हा AQI एअर क्वालिटी इंडेक्स हो बेसिकली PM10, PM2.5, NOx, SO2 हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस आहेत. हो आणि PM10 PM2.5 हे कण आहेत, धुळीचे कण आहेत किंवा इतर बरोबर. कुठले कण आहेत, गॅसेस कण आहेत. तर ह्याचं सगळ्यांचं संलग्न होऊन याचं आपण एक एअर क्वालिटी इंडेक्स मॉनिटर करतो. बरोबर. म्हणजे एखाद्या आमचे जे एअर क्वालिटी मशीन्स आहेत, मॉनिटरिंग मशीन्स आहेत, त्या मशीनमध्ये ह्या सगळ्या गॅसेसचं प्रमाण किती आहे त्या एरियामध्ये त्याचं मोजमाप होते. त्याचं एक थ्रेशोल्ड आहे. जर तो थ्रेशोल्ड क्रॉस केला, म्हणजे आपण जर पाहत असाल की कुठे पुअर असते, कुठे सॅटिस्फॅक्टरी असते, कुठे मॉडरेट असते, कुठे अति वाईट अजून झालीच नाहीये. हो तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा कुठे थ्रेशोल्ड क्रॉस जेव्हा होतो तेव्हा ते अलार्मिंग सिच्युएशन येते. म्हणून हे जी आज जी आम्ही व्हिजिट केलेली आहे, हे सगळे आज मुंबईमध्ये 4-5 ठिकाणी व्हिजिट केली, ठाण्यामध्ये व्हिजिट केली. हो हे जे मॉनिटरिंग स्टेशन आहेत हे आमचे बेस आहे. ह्यांच्याच आधारे आम्ही पुढचे धोरण ठरवतो. ह्यांच्याच आधारे आम्ही पुढची पावलं काय असली पाहिजे ते आम्ही ठरवतो. म्हणून प्रामुख्याने हे जे आपले मॉनिटरिंग स्टेशन आहेत हे व्यवस्थित चालतायत की नाही चालतायत, तिकडे जो काय डेटा आपल्याला मिळतोय तो ऑथेंटिकेट आहे की नाही, हो या सगळ्या गोष्टी तपासलेल्या आहेत आणि नक्कीच त्या व्यवस्थित चालतायत, चांगल्या चालतायत. आणि आता जो काही डेटा आम्हाला आजपर्यंत मिळालेला आहे हो त्याच्यावर आम्ही पुढची पावलं उचलू.